गंगेचं पाणी पिणार नाही. कुंभ स्नानाची राज ठाकरेंकडून खिल्ली. महंतांकडून राज ठाकरेंवर हल्लाबोल. प्रयागराजमधील त्रिवेणी संगमावर कोट्यवधी भाविकांनी पवित्र स्नान केलं. अगदी सामान्यांपासून ते नेते मंडळी, उद्योगपती, सेलिब्रिटी यांनी गंगेत डुबकी मारली. महाशिवरात्रीला कुंभमेळ्याची सांगता झाली. मात्र राज ठाकरेंनी गंगा स्नानावर केलेली टिप्पणी चर्चेत आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 19वा वर्धापन दिन सोहळा पिंपरी चिंचवडमधल्या रामकृष्ण मोरे सभागृहात पार पडला. यावेळी बोलताना राज ठाकरेंनी महाकुंभमेळ्यातील पवित्र स्नाना कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. खिल्ली उडवली. तर 65 कोटी लोकांनी कुंभमेळ्यात स्नान केलं, त्या श्रद्धेचा राज ठाकरे अपमान करतायत, अशी टीका महंत सुधीरदास महाराज यांनी केली आहे. आमच्या बाळा नांदगावकर इथे त्या ह्याच्यात घेऊन आले, काय ते छोट्याशा कमंडलूमधनं पाणी घेऊन आले. म्हटलं मी नाही पिणार. अहो मला सांगा, आता तो सोशल मीडिया आल्या, पूर्वीच्या काळात ठीक होतं. मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं, तिथे आलेल्या बाया बिया हसतायत. आणि बाळा नांदगावकर साहेब गंगेचं पाणी कोण पिईल ते पाणी? चला आत्ताच करोना गेलाय, कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. 2 वर्ष झाले तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन जाऊन आंघोळ करतायत. प्रत्येक वेळेला त्यांना असं वाटतं की आपण ठाकरी भाषेत कशाचाही समाचार घेतला म्हणजे आपण फार मोठे तत्ववेत्ते झालो. स्थूल तीर्थ आणि सूक्ष्म तीर्थ असे 2 तीर्थांचे फरक आहेत. तीर्थेची परीक्षा न कारयेत. तीर्थांची परीक्षा करू नये, गंगेची तर त्याहून परीक्षा करू नये. राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन पुढे येणाऱ्या सोकॉल्ड लोकांनी हिंदूंच्या भावना दुखावतील असं बोलणं टाळलं पाहिजे, अशी टीका शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी केली आहे. कोट्यावधी हिंदूंच्या धार्मिक भावनेपेक्षा एखादा नेता काय म्हणतो याच्याकडे लक्ष द्यावं असं मला तरी वाटत नाहीये. पण त्या माध्यमातून मी इतकं अधोरेखित करीन की निश्चित नद्या अशुद्ध असतील, पण ते मी पिणार नाही किंवा त्या अनुषंगाने टीकात्मक नकारात्मक बोलणं हे सुद्धा ज्यांनी हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन पुढे जातात असं सोकॉल्ड लोक म्हणतायत त्यांनी तर किमान टाळलं पाहिजे असं मला वाटतं. राज ठाकरेंच्या या वक्तव्यानं दूषित नद्यांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येणार हे निश्चित. पंतप्रधान मोदींपासून ते राज्यातल्या नेत्यांवर रोखठोक बोलणारे, मराठीच्या मुद्द्यावरून नेहमीच आक्रमक भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंनी ठाकरे शैलीत कुंभमेळ्यातल्या वास्तवावर टिप्पणी केली आहे. आता हा वाद कुठल्या वळणावर जाणार हे पाहणं महत्वाचं आहे. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज.